स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये जे महत्त्वाचे पुरस्कार झाले ते सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि महत्त्वाचं जे जे पुरस्कार झाले आणि महत्त्वाचं आतापर्यंत विचारलेले प्रश्न हे सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजे येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल। कोणतीही परीक्षा असो तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतो ऑस्कर पुरस्कारावरती। पहिला प्रश्न या ठिकाणी पहा। या प्रश्नाच्या पाहायच्या अगोदर आपण याचे महत्त्वाचं सगळं माहिती करून घेऊ। ऑस्कर पुरस्कार बद्दल जे बेसिक आहे त्याच्यावरती पण प्रश्न येतात ते पण माहिती करून घेऊ। महत्त्वाचं समजून घ्या। आता या ठिकाणी ऑस्कर पुरस्काराबद्दल एकदम बेसिक गोष्ट, या बेसिक वरती पण प्रश्न भरपूर येतात। तर या ठिकाणी समजून घ्या, ऑस्कर पुरस्कार सामान्यतः अकादमी पुरस्कार म्हणून ओळखला जातो। हा चित्रपट जगातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान ची स्थापना कधी झाली या ठिकाणी पाहून घ्या। स्थापना झाली 1927 ला आणि हा पुरस्कार पहिल्यांदा 1929 मध्ये देण्यात आला। या ठिकाणी पहा, अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स तर्फे दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात। कोणामार्फत दिले जातात ते पण माहिती झालं। स्थापना कधी झाली व पहिल्यांदा कधी झाला, 1929 मध्ये पहिला पुरस्कार हा देण्यात आला। पुढचे मुद्दे समजून घेऊ। यामध्ये विजेत्यांना सोन्याचा मुलामा दिलेली मूर्ती मिळते जी सामान्यतः असते। दुसरा मुद्दा, भारताचा पहिला ऑस्कर पुरस्कार कोणाला भेटला? भानू यांना 1983 साली। गांधी चित्रपटातील वेशभूषा डिझाईन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। गांधी चित्रपटातील वेशभूषा डिझाईन केल्याबद्दल देण्यात आला। दुसरा मुद्दा, ऑस्करसाठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट मदर इंडिया लक्षात राहू द्या, मदर इंडिया 1957 चा आणि त्याचे दिग्दर्शक होते मेहबूब खान। पुढचे मुद्दे समजून घेऊ। आता 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 जो आता झाला मार्च मध्ये, तर याचं पाहून घ्या। सर्वात महत्त्वाचं, कार्यक्रमाची तारीख 10 मार्च 2024 तारीख लक्षात राहू द्या। कधी झाला याच्यावरती पण प्रश्न येतो। तर याची कार्यक्रमाची तारीख आहे 10 मार्च 2024। भारतीय वेळेनुसार 11 मार्च 2024 कधी झाला, 10 मार्च 2024। पण भारताची जर वेळ पाहिली तर 11 मार्च 2024 ला। याचं स्थळ होतं डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस, USA म्हणजे अमेरिका। याची आवृत्ती किती होती? 96वी। ऑस्कर पुरस्कार होस्ट कोणी केला याच्यावर प्रश्न येतो बरं का भाऊ, हे थोडंसं महत्त्वाचं लक्षात राहू दे। तो होस्ट कोणी केला? जिमी किमेल। पुढचा मुद्दा, सर्वाधिक नामांकन कोणाला? ओपेनहाइमर या चित्रपटाला किती? 13 लक्षात राहू द्या, 13 ओपेनहाइमर। हे सगळं डिटेल्स आपण पाहणारच आहोत या व्हिडिओमध्ये। महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी, भारताच्या वंशाचे कॅनेडियन चित्रपट निर्मात्या निशा पाहुजा यांचा टू किल अ टायगर ऑस्करसाठी नामांकित होता। महत्त्वाचं लक्षात राहू द्या 96वा पुरस्काराबद्दल। पुढचा मुद्दा, बिली इलिश आणि फिनिस ओकॉनेल ही ऑस्कर जिंकणारी सर्वात लहान, या ठिकाणी महत्त्वाचं हे लक्षात राहू द्या, सर्वात लहान भाऊ बहीण जोडी आहे। सर्वात लहान भाऊ बहीण जोडी कोणती याच्यावर जर प्रश्न आला तर उत्तर द्यायचं बिली इलिश आणि फिनिस ओकॉनेल। आणखीन जर महत्त्वाचं, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहू द्या। महत्त्वाचे, बिली इलिश आणि फिनिस ओकॉनेल यांनी 30 वर्षाखालील किंवा सर्वात लहान का म्हटलं या ठिकाणी, सर्वात लहान वयाच्या 2दा ऑस्कर जिंकण्याचा इतिहास रचला आहे। ऑस्कर जितणं जोक नाही भाऊ, तर यांना 30 वर्षाच्या आतच 2दा जिंकलेला आहे या बहीण भावाच्या जोडीनं। तर यापूर्वी हा पुरस्कार लुसी रेनर, यापूर्वी लक्षात राहू द्या, यापूर्वी लुसी रेनर हिला वयाच्या 28व्या वर्षी मिळाला होता। हे झाले सर्व बेसिक गोष्ट। हे त्याच्यावरती भरपूर प्रश्न येतो। बेसिक म्हणजे बेसिक नाही भाऊ, याच्यावरती भरपूर प्रश्न आलेले आहेत आणि येत आहे पण आणि येणार पण। ते सर्व इम्पॉर्टंट आहे, सगळे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या। आता पहिला प्रश्न पाहू आपण। पहिला प्रश्न पहा, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा किलियन मर्फी यांना मिळाला। चित्रपट कोणता? ओपेनहाइमर। पुढचा प्रश्न, 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री। आता अभिनेता आणि अभिनेत्री एकदम महत्त्वाचा प्रश्न असतो। तर अभिनेता माहीत झाला, तर अभिनेत्री कोणाला मिळाला? तर अभिनेत्री हा मिळाला एमा स्टोन यांना। चित्रपट पुअर थिंग्स। पुढचा प्रश्न,
मार्च 2024 मध्ये ऑस्कर अवॉर्डची कोणती आवृत्ती आयोजित झाली आहे? कितवी? ते तर आपण स्टार्टिंगलाच झालं माहिती. तर आता कोणतीही परीक्षा असो तुम्ही उत्तर देणार 96वी. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा मिळाला ओपेनहाइमर. स्टार्टिंगला सांगितलं 13 भेटलेले, तर 13मध्ये लक्षात राहू द्या. सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा देखील कोणत्या चित्रपटाला मिळाला? ओपेनहाइमर या चित्रपटाला. पुढचा प्रश्न, 96वा अकादमी पुरस्कार सोहळा 2024 ऑस्कर पुरस्कार कार्यक्रम कुठे आयोजित केला आहे किंवा केला गेला? तर हा केला गेला होता लॉस एंजिल्स या ठिकाणी लक्षात राहू द्या, अमेरिका. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कार कोणाला मिळाला? हा मिळाला होता द झोन ऑफ इंटरेस्ट. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? सहाय्यक अभिनेता लक्षात राहू द्या, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. याच्यावरती तुम्ही परीक्षेला पाहिलं तर याच्यावरती प्रश्न आलेले येणार पण आहे, येतील पण. तर याचं महत्त्वाचं लक्षात राहू द्या, तुम्ही कोणतीही परीक्षा द्या याच्यावरती प्रश्न हमखास येतो. तुम्हाला काय करणं आहे, सगळे प्रश्न व्यवस्थित पाहणं आहे आणि व्यवस्थित त्याचे नोट्स काढून घ्या वाटलं असतं. हे असे तुम्हाला प्रश्नाची लेवल कुठंच भेटणार नाही. हे प्रश्न मी बनवलेले आहे आणि ते तुमच्यापर्यंत आणतोय. त्याच्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर राहणार आहे रॉबर्ट डाउनी ज्युनियर. चित्रपट कोणता? ओपेनहाइमर. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेतील अभिनेत्री. आता काय विचारलं पहा, सहाय्यक भूमिकेतील अभिनेत्री. तर अभिनेत्री कोणता पुरस्कार कोणाला मिळाला 2024चा? हा मिळाला डाविन जॉय रेंडॉल्फ. चित्रपट द होल्डोवर्स. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म पुरस्कार कोणाला मिळाला? हा मिळाला द लास्ट रिपेअर शॉप. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? हा मिळाला आहे अमेरिकन फिक्शन. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार. एकदम महत्त्वाचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? हा मिळाला आहे व्हाईट वॉज आय मेड फॉर बॉर्बी. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड पिक्चर फिल्म पुरस्कार कोणाला मिळाला? द बॉय एंड द हेरोन. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार. एकदम महत्त्वाचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार हा कोणाला मिळाला? हा मिळाला क्रिस्टोफर नोलन यांना. चित्रपट कोणता? ओपेनहाइमर. लक्षात राहू द्या, ओपेनहाइमर 13. मी स्टार्टिंगला सांगितलं आणि परत सांगतोय 13. ओपेनहाइमर याच्यावरतीच गेलेले. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म पुरस्कार कोणाला मिळाला? हा मिळाला 20 डेज इन मेरियुपोल यांना. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? हा मिळाला आहे होली मिडीक्टन पुअर थिंग्स या चित्रपटाला. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा पुरस्कार कोणाला मिळाला? हा मिळाला आहे एनाटॉमी ऑफ अ फॉल यांना. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग स्कोर पुरस्कार कोणाला मिळाला? हा मिळाला आहे पर्याय क्रमांक सी, ओपेनहाइमर. आता ऑस्कर पुरस्कार 2024 व त्याचे इतर पुरस्कार पण माहिती पाहिजे, म्हणजे येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला कसाही प्रश्न आला तर तुम्ही उत्तर देऊ शकता. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म ही कुठं? वॉर इज ओव्हर, जॉन आणि योकोच्या संगीताने प्रेरित. सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म तर ही आहे द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर. सर्वोत्तम केस आणि मेकअप
तर हे पुअर थिंग्स. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी तो ओपनहायमर सांगितलं 13. बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स हे आहे गॉडझिल्ला -1. आणि पुढं पहा बेस्ट साऊंड हा द झोन ऑफ द इंटरेस्ट. आणि सर्वोत्कृष्ट, लक्षात राहू द्या, सर्वोत्कृष्ट महत्वाचा, सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन तर ओपनहायमर. हे सर्व महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी तुमचे कव्हर केलेले आहे 2024 ऑस्कर पुरस्कार. आता आपण ऑस्कर पुरस्कार याच्यावरतील जे परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारता, म्हणजे तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या त्याच्यामध्ये ऑस्कर पुरस्कारचे PYQ प्रश्न पाहिले तर तुम्हाला ऑस्कर पुरस्कारवरती जे प्रश्न येतात ते प्रश्न आपण पाहूया. आता याचा प्रश्न पहिला पहा, ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अभिनेत्याचे नाव सांगा. पहिल्या अभिनेत्याचे नाव सांगायचं आहे ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या. तर हे जिंकला होता एमिल जेनिंग्स यांनी. पहिला अभिनेत्याचा पुरस्कार हा एमिल जेनिंग्स यांनी जिंकला. पुढचा प्रश्न पहा, ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले, या ठिकाणी पहा, पहिले भारतीय कोण होते? ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हे भानू अथय्या. मी स्टार्टिंगलाच सांगितलं होतं, बेसिक सगळे प्रश्न घेतले स्टार्टिंगलाच. हे त्याच्यासाठी घेण्याचं कारण असं आहे, तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या 100% तुमचे मार्क फिक्स राहणार. फक्त तुम्ही जर स्टार्टिंगपासून हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला, त्याच्या नोट्स काढून घेतल्या आणि व्यवस्थित समजून घेतला तर 100% तुमचं मार्क फिक्स. पुढचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट मूळ संगीतासाठी ऑस्कर जिंकणारा पहिला भारतीय संगीतकार कोण होता? पहिला भारतीय विचारला संगीतकार, तर सर्वोत्कृष्ट मूळ संगीतासाठी तर हा होता AR रहमान यांनी सर्वोत्कृष्ट मूळ संगीतासाठी ऑस्कर जिंकणारे पहिले भारतीय संगीतकार बनले AR रहमान. लक्षात राहू द्या, याच्यावरती भरपूर प्रश्न आलेले AR रहमानवरती. पहिले सर्वोत्कृष्ट मूळ संगीतासाठी ऑस्कर जिंकणारा पहिला भारतीय संगीतकार कोण, असा प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे, भरपूर वेळेस विचारलेला. लक्षात राहू द्या आता AR रहमान. पुढचा प्रश्न, कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत? सर्वाधिक पहा, या ठिकाणी प्रश्नाची लेवल समजून घ्या, हे सगळे PYQ आहे. सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकले आहे कोणत्या चित्रपटाने? तर हे जिंकले आहे टायटॅनिक. चित्रपट माहीत असेल, टायटॅनिक या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहे. किती जिंकले आहे? किती जिंकले त्याचं उत्तर कमेंट्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी दिला जातो? कोणत्या क्षेत्रासाठी माहिती आहे तुम्हाला? ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? साहित्य, खेळ, सिनेमा, सामाजिक. याचं योग्य उत्तर राहणारे पर्याय क्रमांक C, सिनेमासाठी दिला जातो. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षाच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा आहे. याचं उत्तर कमेंट्समध्ये लिहायचं. याला भरपूर मेहनत लागते. एवढं व्हिडिओ बनवण्यासाठी, प्रश्नसंच तयार करण्यासाठी, हे क्वालिटीचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशा पुढच्याच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.